या विषयावर चर्चा करत आहोत। तर मग BHI 143 हा BA इतिहास या विषयामधला एक विषय आहे आणि तर मग त्याचं शीर्षक काय आहे तर मग ते पर्यावरणाचा इतिहास आणि पर्यावरणाचा इतिहास या विषयामधले आपण आज 9वा आणि 10वा युनिट बघणार आहोत। तर 9वा युनिट कोणता आहे तर पर्यावरण आणि आरोग्यावर वादविवाद आणि 10वा युनिट तर तो वसाहतोत्तर म्हणजे कॉलोनियलिझम नंतर वसाहतोत्तर समाजातील विकास आणि पर्यावरण विषयक चिंता। तर मग आपण 9व्या युनिट वरून सुरुवात करूया। कोणता 9वा युनिट पर्यावरण आणि आरोग्यावर वादविवाद। तर अल्मा अटा घोषणेच्या 4 दशकांनंतरही प्राथमिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही। हेल्थ केअर सेवेचा लाभ घेण्यासाठी अवाढव्य खर्च हे स्पष्टपणे सूचित करतात प्राथमिक आरोग्य सेवेची अनुपलब्धता आणि आरोग्य सेवा प्रणालीवर सरकारचा कमी खर्च। तर मग हेल्थ केअर सेवेचा लाभ घेण्यासाठी अवाढव्य खर्च हे स्पष्टपणे म्हणजे अवाढव्य खर्च करण्याची गरज आहे आणि ती का गरज आहे तर मग प्राथमिक आरोग्य सेवेची अनुपलब्धता आणि आरोग्य सेवा प्रणालीवर सरकारचा कमी खर्च। तर जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा कार्यक्रमाची घोषणा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना भारतातील 50 कोटी गरिबांसाठी एक प्रचंड विमा योजना प्रभावी वाटत आहे। जगातील सर्वात मोठी कोणती आरोग्य सेवा कार्यक्रमाची घोषणा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना। आणि ही योजना कोणती आहे तर मग म्हणजे कशासाठी आहे कोणासाठी आहे तर भारतातील 50 कोटी गरिबांसाठी एक प्रचंड विमा योजना प्रभावी ही राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना जी आहे ती प्रभावी वाटत आहे कारण ती 50 कोटी गरिबांसाठी भारतातल्या एक प्रचंड विमा योजना करत आहे। या उलट सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजचे वचन जे कमी महत्वाचे दिसले ते आणि जे पूर्णपणे गायब झाले ते मूलभूत अधिकार म्हणून आरोग्य होते। म्हणजे मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट आरोग्यासाठी असा पण एक अधिकार म्हणून आता आहे। तर म्हणजे ही राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना आणि या उलट सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजचे वचन त्याची व्याप्ती ते कमी महत्वाचे दिसले ते आणि जे पूर्णपणे गायब झाले म्हणजे पूर्णपणे गायब काय झाले की चांगले आरोग्य हा अधिकार म्हणून पूर्णपणे गायब झालेला आहे असं आणि जे पूर्णपणे गायब झाले ते मूलभूत अधिकार म्हणून आरोग्य होते। आरोग्य हा मूलभूत अधिकार नाही राहिलेला आता म्हणजे आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना 50 कोटी गरिबांसाठी एक प्रचंड विमा आणि याच्यामुळे मग आरोग्य हे मूलभूत अधिकार म्हणून ते पूर्णपणे गायब झाले। सेवांच्या सार्वजनिक तरतुदींमधून केवळ सेवांवर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे। म्हणजे आरोग्य सेवा आणि म्हणजे आरोग्य सेवा मिळाल्यानंतर किंवा आरोग्य सेवा तरतुदींमधून केवळ सेवांवर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे। आरोग्य हे मूलभूत अधिकार ही संकल्पनाच गायब झाली। मग आमच्या आरोग्य यंत्रणेच्या उणीवा आणि दिशानिर्देशनांबद्दल बरेच काही सांगणे आवश्यक आहे। उपरोक्त मुद्दे बहुसंख्याकांच्या गरजांना प्रतिसाद देऊ शकतील अशा प्रणालीचे थीमॅटिक तर्क आहेत। विकास ही एक गुंतागुंतीची घटना आहे
आणि ती मानवतेसाठी एक आव्हान पण आहे. गेल्या काही दशकात झालेल्या अभूतपूर्व सामाजिक आणि आर्थिक प्रगतीनंतरही जागतिक स्तरावर पुढील गोष्टी कायम असल्याचे दिसून येते. तर काय म्हणजे ते आहे दुष्काळ, गरिबी आणि पर्यावरणाचा ऱ्हास किंवा नाश. तर मग गेल्या काही दशकात झालेल्या अभूतपूर्व सामाजिक आणि आर्थिक प्रगतीनंतरही जागतिक स्तरावर दुष्काळ, गरिबी, पर्यावरणाचा ऱ्हास किंवा नाश या गोष्टी कायम असल्याचे दिसून येते. त्यात जोडले पर्यावरणाचे अपरिवर्तनीय नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर साक्षीदार केले जाऊ शकते. त्यामुळे पर्यावरणीय नियमांचा विचार न करता विकासात्मक उद्दिष्टांचा पाठपुरावा केला जाऊ नये. म्हणजे आता पर्यावरणाचे अपरिवर्तनीय नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे पर्यावरणीय नियमांचा विचार न करता विकासात्मक उद्दिष्टांचा पाठपुरावा केला जाऊ नये. अल्मा आटा परिषद 1978 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर मग अल्मा आटा परिषद म्हणजे नक्की काय? ही 1978 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि प्राथमिक आरोग्य सेवेच्या महत्वाचा उल्लेख करणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय घोषणा होती. तर मग म्हणजे प्राथमिक आरोग्य, प्रायमरी हेल्थ केअर, प्राथमिक आरोग्य सेवेचा महत्वाचा उल्लेख करणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय घोषणा होती. ती म्हणजे अल्मा आटा कॉन्फरन्स किंवा अल्मा आटा परिषद. आणि मग ही परिषद होती म्हणून राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही भारतामध्ये राबवली गेली आणि अजून अशा काही योजना आहेत ते आपण आता बघणारच आहोत. तर अल्मा आटा परिषद 1978 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि प्राथमिक आरोग्य सेवेचा महत्वाचा उल्लेख करणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय घोषणा होती. युनिव्हर्सल हेल्थ केअर, युनिव्हर्स म्हणजे अंतरिक्ष आणि म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ केअर UHC ची संकल्पना 1978 मध्ये लँडमार्क अल्मा आटा कॉन्फरन्स मधून विकसित केली गेली. युनिव्हर्सल हेल्थ केअर म्हणजे आता युनिव्हर्स म्हणजे अंतरिक्ष म्हणता येईल, पण आता हेल्थ केअर या संदर्भामध्ये युनिव्हर्स आणि पृथ्वीवर असं म्हणता येईल. तर मग युनिव्हर्सल हेल्थ केअर ही संकल्पना 1978 मध्ये अल्मा आटा कॉन्फरन्स ची महत्वाची संकल्पना होती, विकसित केली गेली. म्हणजे महत्वाची संकल्पना होती आणि ती संकल्पना विकसित केली गेली 1978 पासून, त्या अल्मा आटा कॉन्फरन्स पासून थोडक्यात. मग त्यात जगातील बहुतेक देशांनी सर्वांसाठी आरोग्य, हेल्थ फॉर एव्हरीवन प्रदान करण्याचा त्यांचा निर्धार पक्का केला. या परिषदेत लक्ष केंद्रित केले ते म्हणजे मूलभूत आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी त्वरित कारवाई, संपूर्ण जगामध्ये विशेषतः नवीन आंतरराष्ट्रीय ऑर्डरच्या फ्रेमवर्कमध्ये विकसित देशांमध्ये. तर या परिषदेत लक्ष केंद्रित केले सर्वांसाठी आरोग्य, अल्मा आटा कॉन्फरन्स आणि त्यांचा निर्धार पक्का केला सर्वांसाठी आरोग्य म्हणून. आणि त्या परिषदेत मूलभूत आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी त्वरित कारवाई आणि संपूर्ण जगामध्ये विशेषतः नवीन आंतरराष्ट्रीय ऑर्डरच्या फ्रेमवर्कमध्ये विकसित देशांमध्ये. तर ही खरोखरच अंगांच्या आंतरराष्ट्रीयकरणाची पहिली पायरी होती. भारतातील आरोग्य सेवा प्रणालीचे उत्क्रांतीचे टप्पे कोणते आहेत? तर प्रारंभिक टप्पा किंवा प्रायमरी स्टेप 1947 ते 1983 पर्यंत आरोग्य धोरण प्रामुख्याने 2 तत्वांवर आधारित होते. तर मग ती 2 तत्वे कोणती? कोणालाही त्याच्या किंवा तिच्या असक्षमतेमुळे आरोग्य सुविधेपासून नकार दिला जाऊ शकत नाही आणि संबंधित राज्य लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जबाबदार होते. तर प्रारंभिक टप्पा हा 1947 ते 83 पर्यंतचा
आणि त्या टप्प्यामध्ये 2 तत्वे कोणते, तर कोणालाही त्याच्या किंवा तिच्या असक्षमतेमुळे आरोग्य सुविधेपासून नकार दिला जाऊ शकत नाही आणि संबंधित राज्य लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जबाबदार होते. तर म्हणजे काय डॉक्टरच्या फीज परवडत नसतील वगैरे, हे अशी कारणं म्हणून आरोग्य सुविधेपासून कोणालाही नकार दिला जाऊ शकत नव्हता आणि संबंधित राज्य लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जबाबदार होते. म्हणजे तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात, ज्या शहरामध्ये आहात, ते शहर ज्या राज्यामध्ये आहे, तर मग म्हणजे काय म्हणतात, त्या राज्याचे हेल्थ मिनिस्टर किंवा चीफ मिनिस्टर आणि त्यांनी म्हणजे संबंधित राज्य लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जबाबदार होते. तर NHP नॅशनल हेल्थ पॉलिसी 1983चे मुख्य उद्दिष्टे सर्वांसाठी आरोग्य हे होते. तर दुसरा टप्पा 1983 मध्ये पहिल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाने NHP सुरू झाला. तर यामुळे आरोग्य सेवा सुविधांमध्ये खासगी उपक्रमाचे महत्व वाढले आहे. 1983 पासून खासगी उपक्रमाचे महत्व वाढले आरोग्य सेवेमध्ये. त्यासोबतच भारताच्या ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिकरित्या अर्थसहाय्यित आरोग्य सेवा प्रणालीचा विस्तार करण्यात आला आणि खालील NHP 1983 प्राथमिक आरोग्य सेवा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, विशेषतः दुर्गम भागात पोहोचण्यासाठी 6व्या आणि 7व्या पंचवार्षिक योजनेत मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्यात आली. म्हणजे आता पहिला जो मुद्दा आहे, त्यासोबतच भारताच्या ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिकरित्या अर्थसहाय्यित आरोग्य सेवा प्रणालीचा विस्तार करण्यात आला. म्हणजे आणि आता सुद्धा आपण बघितलं तर मग वॅक्सिन जे होतं COVID-19चं, ते म्हणजे अर्थसहाय्यित आरोग्य सेवा, त्याच्यासाठी आपल्याला फीस द्यावे लागत नव्हते. असं सार्वजनिक अर्थसहाय्यित आरोग्य सेवा प्रणालीचा विस्तार करण्यात आला. मग 2000 नंतर तिसरा टप्पा आरोग्य क्षेत्रात एक आदर्श बदल पाहिला. आणि कोणता तो आदर्श बदल, तर सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खासगी क्षेत्रातील संसाधनांवर भर देण्यात आला. हे प्रायव्हेट रिसोर्सेस, पब्लिक हेल्थ केअर चे ऑब्जेक्टिव्स किंवा उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रायव्हेट रिसोर्सेस म्हणजे वापरले गेले किंवा भर देण्यात आला. मग विमा क्षेत्रातील शिथिलीकरणामुळे आरोग्य वित्त पुरवठा सुविधांचा विस्तार झाला आणि मग शेवटी राज्य आरोग्य सेवांसाठी पुरवठादार होण्याऐवजी वित्त पुरवठा करणारे बनले. संरचनात्मक समायोजन धोरण आणि त्याचे परिणाम. तर मग स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट्स हा आर्थिक सुधारणांचा एक समूह आहे, ज्यांचे पालन देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा जागतिक बँकेकडून, वर्ल्ड बँक कडून कर्ज मिळवण्यासाठी केले पाहिजे. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट्स हे आर्थिक आपल्याला लाभ करून घेण्यासाठी या इन्स्टिट्यूशन्स कडून, म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक, त्याच्यासाठी स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट्स आपण केले पाहिजे, आर्थिक स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट्स. तर मग स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट हे सहसा आर्थिक धोरणांचे संच असतात, ज्यात सरकारी खर्च कमी करणे आणि मुक्त व्यापार इत्यादी, फ्री ट्रेड आणि लिस्ट गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन असं म्हणता येईल. सरकारी खर्च कमी करणे आणि मुक्त व्यापार. 7व्या योजनेत, म्हणजे 7वी योजना केव्हा, तर ते 85 ते 90, 1985 ते 90
नवउदार धोरणांच्या परिचयासह खासगी क्षेत्रातील भागीदारी आणि NGO चित्रात आले. खासगी क्षेत्रातील भागीदारी, पार्टनरशिप आणि NGO चित्रात आले, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. आरोग्य क्षेत्राची धोरणे आता समाविष्ट आहेत. कोणती आहेत ती? पब्लिक हेल्थ केअर मध्ये कटबॅक, व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये खासगी गुंतवणूक, पूर्णपणे तंत्रज्ञान केंद्रित सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप आणि वापरकर्ता शुल्काचा परिचय. मग HLEG युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज वरील उच्चस्तरीय तज्ञ गट समितीचे दोष 2010च्या अहवालात नियुक्त. तर कराराची पद्धत, सेवा सुधारण्याच्या शिफारसी सह खासगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना कराराच्या मार्गाने समाविष्ट केले जाऊ शकते अशी कल्पना होती. यामध्ये स्पष्टपणे निर्धारित कराराच्या अटींअंतर्गत विशिष्ट आरोग्य पॅकेजेस समाविष्ट आहेत ज्यांची ओळख न झालेली आहे. हे देखील एक पुरेशी संरचनात्मक नियामक यंत्रणेची अनुपस्थिती साक्षीदार आहे. मग सेवांचे पॅकेज, ते तज्ञ आणि नोकरशहांवर सोडले होते. दुर्दैवाने त्यांना अनुलंब कार्यक्रम एकत्रित करण्यासाठी यंत्रणा सापडली नाही. ते यातील समस्या स्पष्टपणे निर्धारित करू शकले नाहीत. कशातील समस्या? वैद्यकीय सेवा, आरोग्य सेवा आणि आरोग्य यंत्रणा या तिन्ही मधला फरक त्यांना स्पष्टपणे निर्धारित नाही करता आला. तसेच ते हे मान्य करू शकत नाहीत की यश हे त्याच सामाजिक घटकांमध्ये निहित आहे ज्यामुळे आरोग्य सेवेमध्ये अपयश येते. म्हणजे सामाजिक घटक असा एक घटक आहे की ज्याच्यामुळे यश पण येते आणि ज्याच्यामुळे अपयश पण येते. तर मग सामाजिक घटक हा म्हणजे असं त्यांना मान्य नाही करता आला. त्याचा एवढा महत्वाचा रोल आहे हे त्यांना मान्य नाही करता आला. मग पारंपरिक हेल्थ केअर प्रॅक्टिशनर्स शिफारसीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पारंपरिक हेल्थ केअर प्रॅक्टिशनर्सची प्रचंड उपस्थिती आणि 18 मोठ्या राज्यांमधील लोकसंख्येपैकी सुमारे 20 ते 98%, सरासरी 57% त्यांच्या सेवा वापरताना आढळले हे तथ्य. फक्त प्रस्तुत सेवा, आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या उपलब्धतेच्या प्रभावाचे महत्त्व दर्शविण्याचा कोणताही पुरावा नाही. आणि त्यासोबतच देखील बदला म्हणजे सिस्टमिक टेक्नो मॅनेजरियल सोल्युशन्सकडे दुर्लक्ष करून हे पुन्हा त्यांच्या विशेष संबंधित विभागांवर सोडले आहे. UHC नंतर सर्वांसाठी आरोग्य प्रदान करण्याऐवजी केवळ प्रस्तुत सेवांमध्येच समाप्त होऊ शकते. पर्यावरणाद्वारे प्रदान केलेल्या पर्यावरणीय सेवा काय आहेत? तर सिंचन, अन्न, पिण्याचे पाणी यासारख्या सेवांची तरतूद, पाणी गुणवत्ता नियमन, हवामान नियमन म्हणून सेवांचे नियमन करणे, पोषक पुनर्वापर, माती तयार करणे इत्यादी सारख्या सहाय्यक सेवा, धार्मिक आणि मनोरंजक सेवांसारख्या सांस्कृतिक सेवा, लाखो घरे आणि विकासात्मक क्रियाकलाप या सेवांचा उत्पादन आणि उपभोगासाठी वापर करतात. (1972) मध्ये भारतात वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला. केंद्रीय अधिकारप्राप्त समितीची भूमिका काय आहे? रिओ अधिवेशन 1992, क्योटो प्रोटोकॉल 1997 आणि पॅरिस करार 2015 मधील हवामान बदलावरील वार्षिक शिखर परिषदांनी त्या राष्ट्रसंघाची स्थापना
केली आहे. त्यानंतर 2002 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्ट केंद्रीय अधिकार प्राप्त समिती CEC स्थापना करण्याबद्दल बोलले. हे एक कासी आहे, न्यायिक संस्था ज्याचे काम आहे. हे म्हणजे सर्वोच्च न्यायालय केंद्रीय अधिकार, सर्वोच्च न्यायालय साधारण त्याच्यासारखेच म्हणजे, पण हे कासी म्हणजे काय तर मग ते त्याच्यासारखेच असं. न्यायिक संस्था ज्यांचे काम आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर देखरेख आणि वनीकरणाशी संबंधित त्याच्या आदेशांचे पालन न केल्याच्या समस्या त्याच्या निदर्शनास आणणे. हे सर्वोच्च न्यायालय किंवा CEC स्थापन केली आणि त्यांचे काम काय होते तर माननीय न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर देखरेख, ती अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि वनीकरणाशी संबंधित त्याच्या आदेशांचे पालन न केल्याच्या समस्या त्याच्या निदर्शनास आणणे. तर आपण आता पर्यावरण आणि आरोग्यावर वादविवाद याचे कीवर्ड बघणार आहोत, महत्वाच्या संकल्पना. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ते काय आहे तर आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था. आणि कोणाचं संविधान, WHOचं संविधान त्याच्या प्रशासकीय रचना आणि तत्व स्थापित करते. आरोग्याच्या उच्च संभाव्य स्तरावरील सर्व लोकांद्वारे प्राप्त करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट नमूद करते. मग प्राथमिक आरोग्य सेवा PHC प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे काय, ते वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह पद्धती आणि तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक आरोग्य सेवांचा संदर्भ देते. यामुळे सार्वत्रिक आरोग्य सेवा समुदायातील सर्व व्यक्ती आणि कुटुंबांसाठी सुलभ होते. तर युनिव्हर्सल हेल्थ केअर UHC म्हणजे काय, हेल्थ केअर सिस्टीम किंवा सिस्टीम ज्यामध्ये विशिष्ट देश किंवा प्रदेशातील सर्व रहिवाशांना आरोग्य सेवेचा प्रवेश सुनिश्चित केला जातो, युनिव्हर्सल हेल्थ केअर. आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण NHP नॅशनल हेल्थ पॉलिसी म्हणजे काय तर भविष्यातील आरोग्य कार्यक्रमांचे मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे केंद्र सरकार वेळोवेळी राष्ट्रीय आरोग्य धोरण प्रकाशित. 1979 मध्ये जर्नल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनने पॉलिसीचे पुनरावलोकन प्रकाशित केले. 1983 मध्ये प्रथम NHP नॅशनल हेल्थ पॉलिसीने 2000 पर्यंत भारतातील प्रत्येकासाठी प्राथमिक उपचारात प्रवेश करणे हे त्यात उद्दिष्ट होते. भारतीय दंत संघटनेने 1986 मध्ये तोंडी आरोग्य शिफारशी केल्या. सहकेंद्री सहसंचालक हे भविष्यातील नियोजनात समावेशासाठी. आयुष्यमान भारत हे 2017 नॅशनल हेल्थ पॉलिसीच्या अंमलबजावणीपैकी एक आहे. नवनीतम चर्चेत राष्ट्रीय आरोग्य ID प्रणालीचा समावेश आहे. आणि राष्ट्रीय हरित ज्ञानाधिकरण NGT नॅशनल ग्रीन न्यायाधिकरण, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGT कायदा 2010 हा भारताच्या संसदेचा कायदा आहे, ज्याने संबंधित प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी एक विशेष न्यायाधिकरण तयार केले. भारताचे संविधान भाग 3 कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, जे नागरिकांच्या सन्मानाचे आश्वासन देते. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती दिल्ली पोल्युशन कंट्रोल DPCC हा दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारा विभाग
आहे. तर हे म्हणजे युनिट 9 मधला एक कीवर्ड किंवा महत्वाच्या संकल्पना आपण बघितल्या. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGT आणि DPCC त्याचाच भाग आहे. आता आपण 10वा युनिट बघणार आहोत तेव्हा त्याची सुरुवात करणार आहोत. तर 10वा युनिट म्हणजे कोणता? तर नंतरच्या काळात म्हणजे कॉलोनियलिझम नंतरच्या काळात विकास आणि पर्यावरण विषयक चिंता, वसाहती सोसायटी नंतरच्या काळातला विकास आणि पर्यावरण विषयक चिंता, हा म्हणजे 10वा युनिट आहे. तर विकास प्रकल्पांचे नकारात्मक पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात आणि समतोल साधण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे आणि त्याची गरज आहे. हीच वेळ का आहे? कारण त्याची गरज आहे. तर विकसनशील भारतात जंगले आणि वन्यजीवांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी आणि एकाच वेळी संसाधन वापराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्याला योजना आखण्याची गरज आहे. भारत आणि इतरत्र विकास प्रकल्पांसाठी म्हणजे इतरत्र देश विकास प्रकल्पांसाठी मंजुरीत तडजोड केलेल्या पर्यावरणीय मूल्यांकनांच्या किमतीवर किंवा संरक्षण आणि संवर्धनाच्या विद्यमान निकषांना कमी करून देऊ नये. संबंधित पर्यावरणीय कायदे योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पालन आणि अंमलात आणले गेले पाहिजेत. नागरिक आवाज आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील पर्यावरण विरोधी भांडवलशाही उत्खनन आणि संसाधन ऱ्हास विरुद्ध पर्यावरणीय चळवळी स्पष्ट केल्या आहेत. त्या सामाजिक चळवळींनी अपेक्षित लोकांसाठी उपजीविका आणि न्याय यांच्याशी एकत्रितपणे पर्यावरणीय चिंता प्रकाशित केल्या आहेत. नॅशनल पार्क्स कायद्याने पर्यावरणीय संरक्षणाची व्याख्या मूळ निसर्गाच्या स्थानिक वापर वगळून केली आहे. चिपको मुव्हमेंट. तर मग ती चिपको मुव्हमेंट काय आहे? चिपको मुव्हमेंटने कॅपिटलिस्ट एक्स्ट्रॅक्शन आणि रिसोर्स डिग्रेडेशन यांच्यातील कनेक्शन ठळक केले. म्हणजे कॅपिटलिस्ट एक्स्ट्रॅक्शन भांडवलशाही चे एक्स्ट्रॅक्शन आणि रिसोर्स डिग्रेडेशन. रिसोर्स म्हणजे संसाधने, त्यांचं डिग्रेडेशन यांच्यातील काय संबंध आहे हे ठळक केले ते चिपको मुव्हमेंटने. चिपको मुव्हमेंट स्थानिक पातळीवर निसर्गाचा वापर आणि टिकवून ठेवण्याच्या विकास आणि पर्यावरणीय चिंतांना एकत्रित करण्याच्या मार्गांची पुनर्कल्पना केली. मग दुसरं आहे ते नर्मदा बचाव आंदोलन NBA. तर स्थानिक नियंत्रण प्रस्थापित करण्यात काही हालचाली यशस्वी झाल्या, तर इतरांनी शक्तिशाली राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरांविरुद्ध अनेक वर्ष संघर्ष केला. भारतातील नर्मदा बचाव आंदोलन NBA उदाहरणार्थ म्हणजे आदिवासी, शेतकरी, पर्यावरणवादी आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना एकत्रित आणले आणि जुग्गनविरुद्ध लढा, परिस्थितिक तंत्र आणि स्थानिक जीवन, उपजीविका आणि संस्कृतींना अचानकपणे अडथळा म्हणजे मानवी हक्क कार्य एकत्र आणले आणि त्यांनी काय दाखवून दिले तर परिस्थितिक तंत्रे आणि स्थानिक जीवन, उपजीविका आणि संस्कृतींना अचानकपणे अडथळा आणू शकतात. काय तर मध्ये विकास. मोठ्या विकास प्रकल्पांची विध्वंसक आयात, खर्चाचे अयोग्य वितरण आणि विकासाच्या मागील मॉडेलचे फायदे आणि आधीच अपेक्षितपणे वंचित राहिलेल्या लोकांचे पुढील सीमांतीकरण NBA सारखे. हे स्पष्टपणे पूर्वीच्या विकास मॉडेल्सची हब्रिस, अन्याय आणि पर्यावरणीय आणि सामाजिक अस्थिरता स्पष्टपणे व्यक्त करतात आणि अनेक पर्याय प्रस्तावित करतात.
स्वदेशी लोकांवर विकासाचा विशेष नकारात्मक प्रभाव देखील आता अधिक ओळखला जातो. या प्रभावांपैकी सर्वात दृश्यमान कदाचित त्यांचे शारीरिक विस्थापन आहे. भारतासारख्या देशांमध्ये विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या आदिवासी लोकांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत विषमतेने मोठी आहे. तथापि नैसर्गिक संसाधनांवरील त्यांचे अधिकार विचारात घेण्याच्या विकासाच्या अक्षमतेशिवाय त्यांच्या सांस्कृतिक प्रणालींसह विकासाची असंगतता देखील मोठ्या प्रमाणावर मान्यता प्राप्त नाही. 2000 मध्ये स्थापन झालेल्या स्वदेशी समस्यांवरील संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मंचाने विकास प्रक्रियेत सांस्कृतिक विविधता ओळखण्याच्या गरजेवर भर दिला. 2010 मध्ये सर्व विकास प्रकल्पांमध्ये सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यास अनिवार्य करण्यासाठी कायदेशीर फ्रेमवर्कचीही मागणी केली. हरित क्रांती हे एक टेक्नो सामाजिक पॅकेज होते जे US फंडिंग, जे अमेरिकेकडून फंडिंग, प्रभाव आणि तंत्रज्ञानाद्वारे आले आणि वसाहतीनंतरच्या काळात कृषी तंत्रज्ञान आणि कृषी संबंधांचे रूपांतर झाले. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 48 म्हणते की राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करेल आणि देशातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करेल. 1927च्या भारतीय वन कायदा हा स्वतंत्र भारतातील प्राथमिक वन कायदा आहे. 1927 कायदा हा स्वतंत्र भारतातील प्राथमिक वन कायदा आहे. 1983 मध्ये युनायटेड नेशन्सने युनोने पर्यावरणीय हानीशिवाय आर्थिक विकासाच्या शक्यता तपासण्यासाठी ब्रॅडलँड कमिशनची स्थापना केली. भारतात 1987 मध्ये ओझोनचा थर नष्ट करणाऱ्या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणारा होता. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल स्वाक्षरी करणारा होता 1987 मध्ये ओझोनचा थर नष्ट करणाऱ्या पदार्थांवर. तर आपण आता युनिट 10 चे कीवर्ड किंवा महत्वाच्या संकल्पना बघणार आहोत. आणि युनिट 10 कोणता, तर पोस्ट कॉलोनियल सोसायटीज मधील विकास आणि पर्यावरण विषयक चिंता. पहिली संकल्पना आहे हवामान बदल. पृथ्वीच्या हवामानात दीर्घकालीन बदल, विशेषतः सरासरी वायुमंडलीय दाब वाढल्यामुळे झालेला बदल. दुसरा म्हणजे हरित अर्थव्यवस्था, ग्रीन इकॉनॉमी. पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार आर्थिक वाढ जी सामाजिक आर्थिक विकासाला समर्थन देते, तसेच शाश्वतता आणि न्याय या दोन्ही समस्यांचा समावेश करते. तर अशा दोन महत्वाच्या संकल्पना होत्या युनिट 10 मध्ये. युनिट 10 कोणता, तर वसाहती सोसायटी नंतरच्या काळात विकास आणि पर्यावरण विषयक चिंता. तर विकास प्रकल्पांचे नकारात्मक पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात. समतोल साधण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे, कारण त्याची गरज आहे. विकसनशील भारतात जंगले आणि वन्यजीवांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी आणि एकाच वेळेस संसाधन वापराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्याला योजना आखण्याची गरज आहे. भारत आणि इतरत्र विकास प्रकल्पांसाठी मंजुरी तडजोड केलेल्या पर्यावरणीय मूल्यांकनाच्या किमतीवर किंवा संरक्षण आणि संवर्धनाच्या विद्यमान निकषांना कमी करून देऊ नये. संबंधित पर्यावरणीय कायदे योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पालन आणि अंमलात आणले गेले पाहिजेत. नागरिक आवाज आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील पर्यावरण विरोधी भांडवलशाही उत्खनन आणि एक्स्ट्रॅक्शन म्हणजे उत्खनन आणि संसाधन ऱ्हास किंवा नाश विरुद्ध पर्यावरणीय चळवळी स्पष्ट केल्या आहेत. या सामाजिक चळवळींनी अपेक्षित लोकांसाठी उपजीविका आणि न्याय यांच्याशी एकत्रितपणे पर्यावरणीय चिंता प्रकाशित केल्या आहेत.
नॅशनल पार्क्स कायद्याने पर्यावरणीय संरक्षणाची व्याख्या मूळ निसर्गाचा स्थानिक वापर बघून केली आहे. चिपको मुव्हमेंटने भांडवलशाही उत्खनन आणि रिसोर्स किंवा संसाधन डिग्रेडेशन यांच्यातील संबंध ठळक केला आहे. त्याने स्थानिक पातळीवर निसर्गाचा वापर आणि टिकवून ठेवण्याच्या विकास आणि पर्यावरणीय चिंतांना एकत्रित करण्याच्या मार्गांची पुनर्कल्पना केली. नर्मदा बचाव आंदोलन NBA स्थानिक नियंत्रण प्रस्थापित करण्यात काही हालचाली यशस्वी झाल्या, तर इतरांनी शक्तिशाली राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरांविरुद्ध अनेक वर्ष संघर्ष केला. भारतातील नर्मदा बचाव आंदोलन NBA आदिवासी, शेतकरी, पर्यावरणवादी आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना एकत्र आणले आणि जुगांविरुद्ध लढा, पारिस्थितिक तंत्र आणि स्थानिक जीवन, उपजीविका आणि संस्कृतींना अचानकपणे अडथळा आणते. म्हणजे या सगळ्या गोष्टी पारिस्थितिक तंत्रे आणि स्थानिक जीवन, उपजीविका आणि संस्कृतींना अचानकपणे अडथळा आणते. तर काय? विकास. मोठ्या विकास प्रकल्पांची विध्वंसक आयात, खर्चाचे अयोग्य वितरण आणि विकासाच्या मागील मॉडेलचे फायदे आणि आधीच उपेक्षितपणे वंचित राहिलेल्या लोकांचे पुढील सीमांतीकरण NBA सारखे, हे स्पष्टपणे पूर्वीच्या विकास मॉडेल्सची हब्रीज, अन्याय आणि पर्यावरणीय आणि सामाजिक अस्थिरता स्पष्टपणे व्यक्त करतात आणि अनेक पर्याय प्रस्तावित करतात. स्वदेशी लोकांवर विकासाचा विशेष नकारात्मक प्रभाव देखील आता अधिक ओळखला जातो. या प्रभावांपैकी सर्वात दृश्यमान कदाचित त्यांचे शारीरिक विस्थापन आहे. भारतासारख्या देशांमध्ये विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या आदिवासी लोकांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत विषमतेने मोठी आहे. तथापि नैसर्गिक संसाधनांवरील त्यांचे अधिकार विचारात घेण्याच्या विकासाच्या अक्षमतेशिवाय त्यांच्या सांस्कृतिक प्रणालींसह विकासाची असंगतता देखील मोठ्या प्रमाणावर मान्यता प्राप्त नाही. 2000 मध्ये स्थापन झालेल्या स्वदेशी समस्यांवरील संयुक्त राष्ट्राच्या स्थायी मंचाने विकास प्रक्रियेत सांस्कृतिक विविधता ओळखण्याच्या गरजेवर भर दिला. 2003 मध्ये सर्व विकास प्रकल्पांमध्ये सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यास अनिवार्य करण्यासाठी कायदेशीर फ्रेमवर्कचीही मागणी केली. हरित क्रांती हे टेक्नो सामाजिक पॅकेज होते जे US फंडिंग, जे अमेरिकेकडून फंडिंग, प्रभाव आणि तंत्रज्ञानाद्वारे आले आणि वसाहतीनंतरच्या काळात कृषी तंत्रज्ञान आणि कृषी संबंधांचे रूपांतर झाले. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 48 म्हणते की राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करेल. राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करेल आणि देशातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करेल. 1927 चा भारतीय वन कायदा हा स्वतंत्र भारतातील प्राथमिक वन कायदा आहे. 1983 मध्ये युनायटेड नेशन्सने पर्यावरणीय हानीशिवाय आर्थिक विकासाच्या शक्यता तपासण्यासाठी ब्रँडलँड कमिशनची स्थापना केली. भारत 1987 मध्ये ओझोनचा थर नष्ट करणाऱ्या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणारा होता. तर 10व्या युनिट मधले म्हणजे पोस्ट कॉलोनियल सोसायटीज मधील विकास आणि पर्यावरण विषयक चिंता याच्या महत्वाच्या संकल्पना. पहिला म्हणजे हवामान बदल. पृथ्वीच्या हवामानात दीर्घकालीन बदल, विशेषतः सरासरी वायुमंडलीय दाब वाढल्यामुळे झालेला बदल. आणि हरित अर्थव्यवस्था किंवा ग्रीन इकॉनॉमी. तर पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार आर्थिक वाढ जी सामाजिक आर्थिक विकासाला समर्थन देते
तसेच शाश्वतता आणि न्याय या दोन्ही समस्यांचा समावेश करते. आता आपण पुन्हा 9वा युनिट बघणार आहोत. तर अल्मा आटा घोषणेचा 4 दशकांनंतरही प्राथमिक आरोग्य सेवेचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. हेल्थ केअर सेवेचा लाभ म्हणजे 9वा युनिट कोणता? पर्यावरण आणि आरोग्यावर वादविवाद. हेल्थ केअर सेवेचा लाभ घेण्यासाठी अवाढव्य खर्च हे स्पष्टपणे सूचित करतात. ते म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवेची अनुपलब्धता आणि आरोग्य सेवा प्रणालीवर सरकारचा कमी खर्च. जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा कार्यक्रमाची घोषणा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना. भारतातील 50 कोटी गरिबांसाठी एक प्रचंड विमा योजना प्रभावी वाटत आहे. या उलट सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजचे वचन जे कमी महत्वाचे दिसले ते आणि जे पूर्णपणे गायब झाले ते मूलभूत अधिकार म्हणून आरोग्य होते. सेवांच्या सार्वजनिक तरतुदींमधून केवळ सेवांवर सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे. आमच्या आरोग्य यंत्रणेच्या उणीवा आणि दिशानिर्देशनांबद्दल बरेच काही सांगणे आवश्यक आहे. उपरोक्त मुद्दे बहुसंख्याकांच्या गरजांना प्रतिसाद देऊ शकतील अशा प्रणालीचे थीमॅटिक तर्क आहेत. विकास ही एक गुंतागुंतीची घटना आहे आणि ती मानवतेसाठी एक आव्हान आहे. गेल्या काही दशकात झालेल्या अभूतपूर्व सामाजिक आणि आर्थिक प्रगतीनंतरही जागतिक स्तरावर पुढील गोष्टी कायम असल्याचे दिसून येते. दुष्काळ, गरिबी आणि पर्यावरणाचा ऱ्हास. त्यात जोडले पर्यावरणाचे अपरिवर्तनीय नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर साक्षीदार केले जाऊ शकते. त्यामुळे पर्यावरणीय नियमांचा विचार न करता विकासात्मक उद्दिष्टांचा पाठपुरावा केला जाऊ नये. अल्मा आटा परिषद 1978 मध्ये आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य सेवेच्या महत्वाचा उल्लेख करणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय घोषणा होती. युनिव्हर्सल हेल्थकेअर UHC ची संकल्पना 1978 मध्ये लँडमार्क अल्मा आटा कॉन्फरन्स म्हणून विकसित केली गेली. त्यात जगातील बहुतेक देशांनी सर्वांसाठी आरोग्य प्रदान करण्याचा त्यांचा निर्धार पक्का केला. या परिषदेत लक्ष केंद्रित केले मूलभूत आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी त्वरित कारवाई. संपूर्ण जगामध्ये विशेषतः नवीन आंतरराष्ट्रीय ऑर्डरच्या फ्रेमवर्कमध्ये विकसित देशांमध्ये ही खरोखरच अंकांच्या आंतरराष्ट्रीयकरणाची पहिली पायरी होती. भारतातील आरोग्य सेवा प्रणालीचे उत्क्रांतीचे टप्पे. प्रारंभिक टप्पा 1947 ते 1983 पर्यंत. आरोग्य धोरण प्रामुख्याने 2 तत्वांवर आधारित होते. कोणालाही त्याच्या किंवा तिच्या अक्षमतेमुळे आरोग्य सुविधेपासून नकार दिला जाऊ शकत नाही आणि संबंधित राज्य लोकांच्या आरोग्य सेवेसाठी जबाबदार होते. NHP 1983 चे मुख्य उद्दिष्टे सर्वांसाठी आरोग्य हे होते. दुसरा टप्पा 1983 मध्ये पहिल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाने NHP सुरू झाला. यामुळे आरोग्य सेवा सुविधांमध्ये खाजगी उपक्रमाचे महत्त्व वाढले आहे. त्यासोबतच भारताच्या ग्रामीण भागात मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिकरित्या अर्थसहाय्यित आरोग्य सेवा प्रणालीचा विस्तार करण्यात आला. खालील NHP 1983 प्राथमिक आरोग्य सेवा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विशेषतः दुर्गम भागात पोहोचण्यासाठी 6व्या आणि 7व्या पंचवार्षिक योजनेत मोठ्या प्रमाणावर विस्तारित करण्यात आली. 2000 नंतर तिसरा टप्पा आरोग्य क्षेत्रात एक आदर्श बदल पाहिला. सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी खासगी क्षेत्रातील संसाधनांवर भर देण्यात आला. विमा क्षेत्रातील शिथिलीकरणामुळे आरोग्य वित्तपुरवठा सुविधांचा विस्तार झाला आणि मग शेवटी राज्य आरोग्य सेवांसाठी पुरवठादार होण्याऐवजी वित्त पुरवठा करणारे बनले. संरचनात्मक समायोजन धोरण आणि त्याचे परिणाम. स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट्स हा आर्थिक सुधारणांचा एक समूह आहे ज्यांचे पालन देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF किंवा जागतिक बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी केले पाहिजे.
स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट हे सहसा आर्थिक धोरणांचा संच असतात, ज्यात सरकारी खर्च कमी करणे, मुक्त व्यापार इत्यादी. 7व्या योजनेत 1985 ते 90 नवोदार धोरणांच्या परिचयासह खासगी क्षेत्रातील भागीदारी आणि NGO चित्रात आले. आरोग्य क्षेत्राची धोरणे आता समाविष्ट आहेत. पब्लिक हेल्थ केअरमध्ये कटबॅक, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये खासगी गुंतवणूक, पूर्णपणे तंत्रज्ञान केंद्रित सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप, वापरकर्ता शुल्काचा परिचय. HLEG युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज वरील उच्चस्तरीय तज्ज्ञ गट. समितीचे दोष 2010च्या अहवालात नियुक्त झाले. कराराची पद्धत, सेवा सुधारण्याच्या शिफारसीसह खासगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना कराराच्या मार्गाने समाविष्ट केले जाऊ शकते अशी कल्पना होती. यामध्ये स्पष्टपणे निर्धारित कराराच्या अटी अंतर्गत विशिष्ट आरोग्य पॅकेजेस समाविष्ट आहेत, ज्यांची ओळख न झालेली आहे. हे देखील एक पुरेशी संरचनात्मक यंत्रणेची अनुपस्थिती साक्षीदार आहे. सेवांचे पॅकेज ते तज्ज्ञ आणि नोकरशहांवर सोडले होते. दुर्दैवाने त्यांना अनुलंब कार्यक्रम एकत्रित करण्यासाठी यंत्रणा सापडली नाही. ते यातील समस्या स्पष्टपणे निर्धारित करू शकले नाहीत. वैद्यकीय सेवा, आरोग्य सेवा आणि आरोग्य यंत्रणा. तसेच ते हे मान्य करू शकत नाहीत की यश हे त्याच सामाजिक घटकांमध्ये निहित आहे ज्यामुळे आरोग्य सेवेमध्ये अपयश येते. पारंपरिक हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्स शिफारसीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पारंपरिक हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्सची प्रचंड उपस्थिती आणि 18 मोठ्या राज्यांमधील लोकसंख्येपैकी सुमारे 20 ते 98%, सरासरी 57% त्यांच्या सेवा वापरताना आढळले. हे तथ्य फक्त प्रस्तुत सेवा, आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी अन्न, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या उपलब्धतेच्या प्रभावाचे महत्त्व दर्शविण्याचा कोणताही पुरावा नाही आणि त्यासोबतच हे बदलले. सिस्टमिक टेक्नो मॅनेजरियल सोल्युशन्सकडे दुर्लक्ष करून हे पुन्हा त्यांच्या विशेष संबंधित विभागांवर सोडले आहे. UHC नंतर सर्वांसाठी आरोग्य प्रदान करण्याऐवजी केवळ प्रस्तुत सेवांमध्येच समाप्त होऊ शकते. पर्यावरणाद्वारे प्रदान केलेल्या पर्यावरणीय सेवा ते म्हणजे सिंचन, अन्न, पिण्याचे पाणी यासारख्या सेवांची तरतूद, पाणी गुणवत्ता नियमन, हवामान नियमन म्हणून सेवांचे नियमन करणे. सहाय्यक सेवा, धार्मिक आणि मनोरंजक सेवांसारख्या सांस्कृतिक सेवा, लाखो घरे आणि विकासात्मक क्रियाकलाप या सेवांचा उत्पादन आणि उपभोगासाठी वापर करतात. 1972 मध्ये भारतात वन्यजीव संरक्षण कायदा लागू करण्यात आला. केंद्रीय अधिकार प्राप्त समितीची भूमिका, रिओ अधिवेशन 1992, क्योटो प्रोटोकॉल 1997 आणि पॅरिस करार 2015 मधील हवामान बदलावरील वार्षिक शिखर परिषदांनी त्या राष्ट्रसंघाची स्थापना केली. त्यानंतर 2002 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अधिकार प्राप्त समिती CEC स्थापना करण्याबद्दल बोलले. हे एक कासी आहे, न्यायिक संस्था ज्याचे काम आहे माननीय न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर देखरेख, वनीकरणाशी संबंधित त्याच्या आदेशांचे पालन न केल्याच्या समस्या त्याच्या निदर्शनास आणणे. तर पर्यावरण आणि आरोग्यावर वादविवाद याच्या महत्वाच्या संकल्पना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी जबाबदार असलेली संयुक्त राष्ट्रांची एक विशिष्ट संस्था. कोणाचे संविधान त्याच्या प्रशासकीय रचना आणि तत्व स्थापित करते. आरोग्याच्या उच्च संभाव्य स्तरावरील सर्व लोकांद्वारे प्राप्त करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट नमूद करते. मग प्राथमिक आरोग्य सेवा, प्रायमरी हेल्थ केअर PHC, ते वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह पद्धती आणि तंत्रज्ञानावर आधारित आवश्यक आरोग्य सेवांचा संदर्भ देते. यामुळे सार्वत्रिक आरोग्य सेवा समुदायातील सर्व व्यक्ती आणि कुटुंबांसाठी सुलभ होते. युनिव्हर्सल हेल्थ केअर UHC हेल्थ केअर सिस्टीम ज्यामध्ये विशिष्ट देश
किंवा प्रदेशातील सर्व रहिवाशांना आरोग्य सेवेचा प्रवेश सुनिश्चित केला जातो. राष्ट्रीय आरोग्य धोरण NHP भविष्यातील आरोग्य कार्यक्रमांचे मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे केंद्र सरकार वेळोवेळी राष्ट्रीय आरोग्य धोरण प्रकाशित करते. 1979 मध्ये जर्नल ऑफ इंडियन मेडिकल असोसिएशनने पॉलिसीचे पुनरावलोकन प्रकाशित केले. 1983 मध्ये प्रथम NHP ने 2000 पर्यंत भारतातील प्रत्येकासाठी प्राथमिक उपचारात प्रवेश करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. भारतीय दंत संघटनेने 1986 मध्ये तोंडी आरोग्य शिफारशी केल्या. सहकेंद्री सहसंचालक हे भविष्यातील नियोजनात समावेशासाठी. आयुष्यमान भारत हे 2017 NHPच्या अंमलबजावणीपैकी एक आहे. नवीनतम चर्चेत राष्ट्रीय आरोग्य ID प्रणालीचा समावेश आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण NGT कायदा 2010 हा भारताच्या संसदेचा कायदा आहे, ज्याने संबंधित प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी एक विशेष न्यायाधिकरण तयार केले. भारताचे संविधान भाग 3 कलम 21 जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, जे नागरिकांच्या सन्मानाचे आश्वासन देते. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती DPCC हा दिल्लीतील प्रदूषणांवर नियंत्रण ठेवणारा विभाग आहे. तर 10वा युनिट म्हणजे वसाहती सोसायटी नंतरच्या काळात विकास आणि पर्यावरण विषयक चिंता. विकास प्रकल्पांचे नकारात्मक पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात. समतोल साधण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. विकसनशील भारतात जंगले आणि वन्यजीवांच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी आणि एकाच वेळी संसाधन वापरायची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आपल्याला योजना आखण्याची गरज आहे. भारत आणि इतरत्र विकास प्रकल्पांसाठी मंजुरी तडजोड केलेल्या पर्यावरणीय मूल्यांकनांच्या किमतीवर किंवा संरक्षण आणि संवर्धनाच्या विद्यमान निकषांना कमी करून देऊ नये. संबंधित पर्यावरणीय कायदे योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पालन आणि अंमलात आणले गेले पाहिजेत. नागरिक आवाज आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील पर्यावरण विरोधी भांडवलशाही उत्खनन आणि संसाधन ऱ्हास विरुद्ध पर्यावरणीय चळवळी स्पष्ट केल्या आहेत. या सामाजिक चळवळींनी उपेक्षित लोकांसाठी उपजीविका आणि न्याय यांच्याशी एकत्रितपणे पर्यावरणीय चिंता प्रकाशित केल्या आहेत. नॅशनल पार्क्स कायद्याने पर्यावरणीय संरक्षणाची व्याख्या मूळ निसर्गाचा स्थानिक वापर बघून केली आहे. चिपको मुव्हमेंटने कॅपिटलिस्ट एक्स्ट्रॅक्शन आणि रिसोर्स डिग्रेडेशन यांच्यातील कनेक्शन ठळक केले. याने स्थानिक पातळीवर निसर्गाचा वापर आणि टिकवून ठेवण्यासाठी विकास आणि पर्यावरणीय चिंतांना एकत्रित करण्याच्या मार्गांची पुनर्कल्पना केली. नर्मदा बचाव आंदोलन NBA स्थानिक नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी करण्यात काही हालचाली यशस्वी झाल्या, तर इतरांनी शक्तिशाली राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरांविरुद्ध अनेक वर्षे संघर्ष केला. भारतातील नर्मदा बचाव आंदोलन आदिवासी, शेतकरी, पर्यावरणवादी आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांना एकत्र आणले आणि जुगांविरुद्ध लढा, पारिस्थितिक तंत्रे आणि स्थानिक जीवन, उपजीविका आणि संस्कृतींना अचानकपणे अडथळा आणते. मोठ्या विकास प्रकल्पांची विध्वंसक आयात, खर्चाचे अयोग्य वितरण आणि विकासाच्या मागील मॉडेलचे फायदे आणि आधीच उपेक्षितपणे वंचित राहिलेल्या लोकांचे पुढील सीमांतीकरण NBA सारखे. हे स्पष्टपणे पूर्वीच्या विकास मॉडेल्सचा हाब्रिस, अन्याय आणि पर्यावरण आणि सामाजिक अस्थिरता स्पष्टपणे व्यक्त करतात आणि अनेक पर्याय प्रस्तावित करतात. स्वदेशी लोकांवर विकासाचा विशेष नकारात्मक प्रभाव देखील आता अधिक ओळखला जातो. या प्रभावांपैकी सर्वात दृश्यमान कदाचित त्यांचे शारीरिक विस्थापन आहे. भारतासारख्या देशांमध्ये विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या आदिवासी लोकांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत विषमतेने मोठी आहे. तथापि नैसर्गिक संसाधनांवरील त्यांचे अधिकार विचारात घेण्याच्या विकासाच्या असक्षमतेशिवाय
त्यांच्या सांस्कृतिक प्रणालींसह विकासाची असंगतता देखील मोठ्या प्रमाणावर मान्यता प्राप्त नाही. तर आपण आता पुन्हा भेटूया. धन्यवाद.